भारतापासून शेकडो किलोमीटर दूर तिकडे इराण इस्रायलचं युद्ध सुरू आहे, पण आता त्याचे परिणाम थेट आपल्या किचनपर्यंत होत आहेत. हो, गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे LPG सिलेंडरच्या तुटवड्याच्या बातम्या आपण ऐकतोय. पण एवढ्या दूरवरच्या युद्धाचा परिणाम एवढा इन्स्टंटली भारतात कसा होतोय? भारतात गॅस नेमका कुठून येतो? तो पाईपलाईनने येतो की जहाजाने येतो? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि गॅसचा तुमच्या किचनपर्यंतचा इंटरेस्टिंग प्रवास या व्हिडिओतून जाणून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे. लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. शेकडो किलोमीटरचं अंतर, पाईपलाईन नाही तरी विदाऊट लिकेज गॅस तुमच्या किचनपर्यंत येतो. हा गॅस येतो आखाती देशांमधून, म्हणजेच UAE मधून. भारताला जेवढा नॅचरल गॅस लागतो त्याच्या जवळपास 50% गॅस हा बाहेरून मागवला जातो, ज्यामध्ये मोठी आयात कतार, कुवेत आणि सौदी अरेबिया या आखाती देशांमधून केली जाते. गॅसची वाहतूक कशी केली जाते हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. भारतात आखाती देशांमधून नॅचरल गॅस मागवला जातो. तो मागवताना गॅस स्वरूपात वाहतूक करणं कठीण असतं, त्यामुळे त्याला आधी गॅसमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं जातं. या गॅसला -162 डिग्रीपर्यंत थंड केलं जातं, तेव्हा तो गॅसमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. लिक्विडमध्ये आल्यानंतर याला लिक्विफाईड नॅचरल गॅस असं म्हटलं जातं. गॅसला लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं की त्याचा आकार कमी होतो, कारण वायूपेक्षा द्रव्याची घनता जास्त असते. त्यामुळे या गॅसचा आकार 600 पटीनं कमी होतो आणि त्याची वाहतूक करणं सोपं होतं. मग तो एका खास जहाजांमध्ये भरला जातो. ज्या जहाजांमध्ये असा गॅस भरण्याची, लिक्विफाईड नॅचरल गॅस भरण्याची व्यवस्था असते, त्याला क्रायोजेनिक टँकर असं म्हणतात. हा गॅस कोणत्या मार्गाने भारतात येतो? आखाती देशाच्या बंदरांवरून, म्हणजेच सौदी अरेबियामधल्या, कतारमधल्या बंदरांवरून हा गॅस भारतात आयात केला जातो. जहाजात गॅस भरला की तो तिथेच जवळच इराणच्या आखातात, म्हणजेच पर्शियन गल्फमध्ये प्रवेश करतो आणि पुढे ओमानच्या आखाताकडे त्या जहाजांना यावं लागतं. पण त्या जहाजांना त्यासाठी होर्मुझची ही मॅपवर दिसणारी सामुद्रधुनी पार करावी लागते. ही सामुद्रधुनी पार केली तरच त्यांना भारताकडे येता येतं. ओमानच्या आखातापासून मग तो गॅस पुढे हिंदी महासागरात येतो आणि मग भारतातल्या बंदरांवर येतो. भारतात तो तमिळनाडूच्या एन्नोर, गुजरातच्या दाहेज आणि आपल्या महाराष्ट्राच्या रत्नागिरीमधल्या जयगडमध्ये असलेल्या टर्मिनसवर उतरवला जातो आणि तिथून हा गॅस बॉटलिंग प्लॅन्टमध्ये पाठवला जातो आणि मग तिथून आपल्या घरी सिलेंडर किंवा पाईपलाईनच्या माध्यमातून तो पोहोचतो. गॅसचा सध्या तुटवडा का भासतोय? भारताची जवळपास 85 ते 90% गॅसची जी आयात आहे ती होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गे केली जाते. पण सध्या इराण आणि इस्रायलचं, अमेरिकेचं युद्ध सुरू आहे. यांच्यातल्या या संघर्षामुळे इराणनं आपलं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी म्हणा किंवा दोन्ही देशांवर, जगावर दबाव टाकण्यासाठी या होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जहाजांसाठी हा मार्ग जवळपास बंद आहे, त्यामुळे इथून वाहतूक ज्या जहाजांची होत होते ती जवळपास थांबलेली आहे आणि त्याचाच फटका भारतालाही बसतोय. तर असा हा सगळा एकूण विषय आहे. त्यामुळे या युद्धाचे परिणाम आता आपल्या किचनपर्यंत, आपल्या खिशापर्यंत या युद्धाच्या झळा बसायला लागल्यात. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि या युद्धाच्या परिणामांबद्दलच्या सगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.